नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत. वसू आत्या आता काव्याच्या रूम बाहेर लपून त्यांचं बोलणं ऐकत असतात. त्याच वेळेला आता मुद्दामून काव्य आणि सगळेजण बाहेर येतात आणि त्यांना रंगेहात पकडतात. त्यामुळे आता काव्य आणि वसू आत्यांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. त्यांचा फोन खाली पडल्यामुळे त्या फोनकडे बघत असतात. तेव्हा काव्य म्हणते की तुम्हाला आम्ही इतका मोकळा दिसतोय का? तुमचा फोन तांदळात ठेवा आणि मला सांगा की तुम्ही इथे काय करताय माझ्या रूम बाहेर. त्याच वेळेला वसू आत्या म्हणत असतात की हे बघ काव्या, तू माझ्याशी व्यवस्थित भाषा वापर, नाही तर बघ मग तू बिलकुल माझ्या नादी लागू नकोस. तेव्हा काव्य म्हणते की आता तुमच्या नादी मी लागणारच, कारण तुम्ही जे काही केलं आहे ना घरात आमच्यावरती, जो काही आमचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा मिळणारच. आणि आता पुरावा मिळाला ना, मग तुम्हाला दाखवते काव्या काय आहे ते. तेव्हा पार्थ आणि जीवा रिक्वेस्ट करून त्या दोघींना कसं तरी समजवतात आणि त्यांची भांडणं थांबवतात. तर पुढे आता हा दीपकचा साथीदार, तोच आता इकडे नयनाचा जो काही नवरा आहे तो खूप घाबरला आहे, कारण त्याला सगळं काही दीपकने फोन करून सांगितलं आहे. तर इकडे आता ह्या नयनाची आई आता नंदिनीला कॉल करून सांगतात की ताई, अहो माझ्या मुलीला बाळ झाले आणि ते पहिल्याच दिवशी काचेच्या पेटीत ठेवलं आहे, काय करू. ती खूप रडत असते आणि नंदिनीला दया येते. नंदिनी तिला म्हणते की तुम्ही कुठे आहात. तेव्हा आता प्रेक्षकांना नंदिनी ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, तेही दीपकच्या साथीदारासमोर. खूप रंजक वळण आले प्रेक्षकांनो. नंदिनीला पुरावा मिळणार आहे, कारण आता तो माणूस नंदिनीला सगळं काही सत्य सांगणार आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.